हॅलो गाईज, तर काल आमचं फुल लग्न एन्जॉयमेंट झाली, वरात वगैरे झाली. त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल. सो आजचा ब्लॉग आहे, आज आमच्याकडे गोंधळ आहे. सो आता मी गोंधळाला चालले. सो तुम्हालाही त्याचे ब्लॉगमध्ये दाखवते क्लिप्स. चलो बाय. तिकडे जाम लागतो जाम नाचा लागतो मस्त मजा तर आपण आता फरमाईश पाहिजे बाकी सगळं या ठिकाणी आम्ही पावले मंडळी आलो, पण त्या जाधव परिवाराने आमची अशी व्यवस्था केली की आम्ही आयुष्यभर त्यांचे उपकार फेडणार नाही. एवढं आमच्यासाठी खूप काय केलं. पावले मंडळींचा आदर केला, त्याबद्दल जाधव परिवाराचे सर्व जाधव परिवाराचे हार्दिक जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज. बोला तर संकेत पाहिलं का? शांत बसला का? गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रागा. सुप्रियाचं नाव यायला कधीच सांगा. तुळजाभवानी माते वंदन करते तुला, संकेतरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. ए भाई
नाव घ्या. सासू सासऱ्यांची मी सून, वहिनी मी दीर नणंदेची. सासू सासऱ्यांची मी सून, वहिनी मी दीर नणंदेची. जाऊबाईंचा स्वभाव आठवण येते बहिणीची. जाऊबाईंचा स्वभाव आठवण येते बहिणीची. सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते. सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते. मला खुश ठेवायला सागररावांना छान जमते. मारुतीच्या मंदिराच्या वरती सोन्याचा कळस दान केले. मारुतीच्या मंदिरावरती सोन्याचा कळस आणि जाधव कुटुंबांचं नाव घ्यायला मळण्यात आलं. धन्यवाद. ज्ञानेश्वराने लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामाने लिहिली गाथा. महेंद्र रावांचं नाव घेते, सद्गुणी शरणी ठेवते. धन्यवाद धन्यवाद. आणि कोणाला नाव घ्यायची इच्छा असेल अजिबात नावायचं नाही. चाचं नवऱ्याचं घ्यायला आळस होतो तो कधीही काय करू शकत नाही. नवऱ्याचं नाव घ्यायला आळस करायचं नाही. घ्या. नाही. आता अंजली नाव घेणार आहे. तुझं नाव नवरा आवडत नाही. हो बाबा. आता आमच्या भाऊच्या बहिणी नाव काय सुनीता ताई या आता मिस्टरांचं नाव घेतात. म्हणजे हा हा होय होय होय. नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. पवन माझा राजा, मी त्याची राणी. पुण्यात आपल्या भाजीत भाजी मेथीची सुभाषरावांचं नाव घेतो. मला नाही अजिबात आवडत. सुभाष गाव माझ्या कृतीचे. सुभाष विठ्ठल माझ्या कृतीचे. पंड्याच्या बहिणीला नागाची खून. साधव डॉक्टरांचं नाव घेते रतुबाईची खून. गोकुळाच्या वनात कृष्णबाबाईचा बासरी. संजयरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे आणि सासरी. आई तुमची काय इच्छा आहे? हॅलो. तुमची इच्छा काय? तांदूळ कुठून केली नागपंचमी. मग आली पौत पुन्हा पौतीचा रंगा पवता. गोकुळ ते चौवटी धावता. गोकुळाला बांधली हंडी. पिटोरी झाली लांडी. पिटोरीला केली खीर. गणपतीला आला धीर. गणपतीला केले लाडू. गौरीला मुलारी दारू. गौरीला पाडली चित्रा. आली वडिलांची पित्रा. वडिलांच्या पित्रांना केली डाल. आली घाटावरची माल. घाटावरच्या मालवाला आली पंथी. दिवाळी निघाली भिंती. दिवाळीचा लावला दिवा. संक्रांत घेते हवा. संक्रांतीला केले भाव. शिमगा म्हणतो मी काय खाव. शिमग्याला केली फोडली. आकादीचा दिली हरवली. आकादीचा आले पाहुणे. त्यांना केले घावणे. मग पहिल्या रोहिणी. पहिल्या मेघाच्या धारा. चंद्रकांत भरतात गेले खविलेंच्या घरातून आत्मगिरी धारा.
तर आता जेवायला आहे भात, मटन, चिकन, वडे आणि पापड. बट मी मटन नाही खात, सो मी चिकन खाते. सो आता जेवूया. बाय. अभ्यास करते आमची पोरगी. किती किती हुशार आहे बघा. पॅराग्राफ लिहिते. कुठचा अभ्यास करते बाय? होय, अभ्यास कुठचा करते मला पण जरा सांग. आणि 12 घडी. तू मला येडा बनवते का गं अभ्यास करताना? तर गाईज आमचं गोंधळ वगैरे सगळं झालेलं आहे. जेवण वगैरे खूप झाले, छान छान नाचलो वगैरे आम्ही गोंधळामध्ये. तर आता संध्याकाळ झाले. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सो हा व्लॉग पूर्ण म्हणजे एंगेजमेंटपासून ते लग्नापासून ते गोंधळापर्यंत तिन्ही व्लॉग तुम्ही बघा. व्लॉग कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. चलो बाय.